काय नाही. माझं नाव आहे विकास पांडू आत्राम, राहणार कोरेली, पोस्ट पेरमिली, तालुका अहिरी आणि जिल्हा गडचिरोली. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? माझा प्रॉब्लेम आहे की माझा काकाला जेव्हा हत्या केली, पोलीस खबरी म्हणून होते 1999ला जे हत्या केली, तेव्हा आम्ही लहान होतो, तर मला तिकडून माहिती काढलं आणि नक्षल पीडित प्रमाणपत्र जे बनते म्हटले ते डॉक्युमेंट्स शोधलो आणि जे माझे काकाचे होते ते डॉक्युमेंट्स शोधून त्याचे मृत्यू प्रमाणपत्र बनवलं आणि त्याच्यानंतर मी येथे कलेक्टर नक्षल सेलमध्ये आलो, माझं प्रमाणपत्र बनवून दिले. हे प्रमाणपत्र आहेत आणि याच्यानंतर आम्हाला जे कलेक्टर साहेब जेव्हा बोलवले, अर्ज दिलेत आम्हाला, तुम्हाला शासकीय नोकरी देण्यात येत आहे असे. जेव्हा आम्ही इथे आलो तर म्हटले की तुमचे हाईट कमी आहे, तुमचं वय कमी आहे. आता जेव्हा माझ्या 29 वय चालू आहेत, त्याच्या पुढे अगोदर आम्हाला तुम्हाला शासकीय सेवेतून क्लास 4, क्लास 3 याच्यातर्फे तुम्हाला नोकरी देण्यात यावी असं म्हणून आपला आदेश दिले होते. तर आम्ही त्या हिशोबाने आलो, तर आम्हाला 3 वयाने मला काढून टाकले महिन्याने, तुमचे वय कमी असल्यामुळे असं म्हटलं. म्हणजे आतापर्यंत एवढं वर्ष झालं तुमच्या काकाले मारून, तरीसुद्धा नाही का सरकार, प्रशासन आणि डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट याच्याकडून काही तुम्हाला लाभ नाही मिळाला? लाभ मिळाला फक्त 50,000 रुपये लाभ दिले आहेत आणि नोकरी वगैरे काहीच नाही, काहीच नाही दिला नोकरी वगैरे. आता धरणा प्रदर्शनमध्ये किती दिवसापासून आहे हे आमच्या धरणा प्रदर्शन म्हणजे जवळपास 14 दिवस होते. 14 दिवस होते. हा, आणि येथे 14 दिवस होऊन सुद्धा इथले जे आहेत त्यांनी कोणीही येथे आम्हाला भेट द्यायला आणि हे करायला कोणीच आलेच नाही आतापर्यंत. आणि कलेक्टर साहेबसुद्धा आणि SP सर हे कोणीच नाही आलं आम्हाला भेटायला. म्हणजे तुमचे नेमकं प्रॉब्लेम काय आहे, का बरं तुम्ही धरणा प्रदर्शन केले, याचा ते कोणीच नाही केले आतापर्यंत नाही केलं. हा. तर तुझं काम म्हणणं आहे, जे गावात जे राहणारे म्हणजे पोरा जो काम करते, हां, SPO म्हणून काम करते, यांच्यासाठी का संदेश देणार आहे ते? यांच्यासाठी संदेश हेच आहे की जसं आमचा काका केले मुखबिरी म्हणून संदेश दिले पोलीस लोकांना, त्यांचे फायदा झाला आणि आमच्या आदिवासी लोकांना हे करत आहेत, म्हणजे काही देत नाही, असं नाही करावा. आणि आम्ही जे माझे मित्र आहे, जे बंधू आहेत सगळं, त्यांना हेच विनंती आहे की त्याच्या पुढे आता पोलीस खबरी नाही करावं. जसं तुझ्या कंडिशन आहे तसं होऊ शकते, सांगू शकते.